नमस्कार मित्रांनो, गुंठा, बिघा, एकर आणि हेक्टर हे जे शब्द आहे यांचा अर्थ काय असतो, याचं जे रूपांतर आहे ते कशा पद्धतीनं होतं आणि एक गुंठा म्हणजे किती, एक बिघा म्हणजे किती, एक एकर म्हणजे किती, हेक्टर म्हणजे किती, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो, नवीन जर असाल तर आमच्या चॅनलला स्टडी सर्कलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, गुंठा म्हणजे काय असतो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. एक गुंठा म्हणजे 33 फूट आणि 33 फूट ही जी जागा आहे, या साईडनं 33 फूट आणि या साईडनं 33 फूट, 33 बाय 33 ही जी जागा आहे याला काय म्हणतात, एक गुंठा असं म्हणतात. 33 बाय 33 फूटची जागा, याला चौरस फूट मध्ये जर केलं तर 1089 चौरस फूट, म्हणजे ही जी जागा झाली किती झाली, 1089 चौरस फूट इतकी ही जागा झाली. म्हणजे 33 बाय 33 फूट म्हणजेच 101 चौरस झाली. तर चौरस फूट मध्ये 1089 चौरस फूट होते आणि मीटर मध्ये 101, म्हणजे एक गुंठा जमीन म्हणजे 101 चौरस मीटर. 101 चौरस मीटर म्हणजेच किती, एक गुंठा जमीन. बरेच जण 100 चौरस मीटर म्हणजे एक गुंठा पकडतात, पण ते चुकीचं आहे. 101 चौरस मीटर लक्षात ठेवा. तर 20 गुंठे जमीनचं रूपांतर एक बिघामध्ये होतं, 40 गुंठेचं रूपांतर एक एकर मध्ये होतं आणि 100 गुंठे जमीन म्हणजेच एक हेक्टर होते. तर 40 गुंठे असेल तर एकरभर जमीन, 100 गुंठे असेल तर हेक्टरभर जमीन, 20 गुंठे असेल तर बिघाभर जमीन आणि एक गुंठा जमीन असेल तर ती 101 चौरस मीटर जमीन किंवा फूट मध्ये 33 बाय 33 फूट जमीन. हे झालं गुंठ्याबद्दल. त्यानंतर मित्रांनो एकर बद्दल समजून घेऊया. एक एकर जमीन म्हणजे किती, तर 43,560 चौरस फूट. फूट मध्ये बघा, ही फूट मध्ये किती जमीन होते, 43,560 43,560 चौरस फूट इतकी जी आहे ही फीट, चौरस फूट मध्ये स्क्वेअर फीट जमीन. हे स्क्वेअर मध्येच टाकलेलं आहे. तर हे स्क्वेअर फीट इतकी जी जमीन आहे 43,560 म्हणजे ही एक एकर जमीन होते. एक एकर जमीन म्हणजे जर चौरस मीटर मध्ये केलं तर 40,47 होते. किती होते, 40,47 40,47 ही कशामध्ये होते, चौरस मीटर. याला जर मीटर मध्ये केलं तर 40,47 मीटर जमीन म्हणजे एक एकर जमीन. मीटर मध्ये जर तुम्हाला मोजायची असेल तर 40,47 चौरस मीटर, म्हणजे इकडून पण 40,47 तिकडून पण 40,47 अशी ही चौरस मीटर मध्ये. त्यानंतर एक एकर जमीन म्हणजेच हेक्टर मध्ये जर करायची असेल तर ती होते 0.404686. एक एकर जमीन म्हणजे किती होते, 0.4046. लक्षात ठेवा, इतकी जमीन म्हणजे हेक्टर मध्ये 0.40 म्हणजे किती, एक एकर जमीन ही हेक्टरची. हेक्टर मध्ये जमीन जर दिलेली असेल त्याला एकर मध्ये करायची आहे तर 0.40 लक्षात ठेवायचं. 0.40 म्हणजे किती, तर एक एकर. 40 गुंठे म्हणजे किती, एक एकर. आता गुंठ्याचं जर आपल्याला एकर मध्ये करायचं आहे तर आताच आपण पाहिलं 40 गुंठे म्हणजे किती होतं, एक एकर होतं. त्यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊ हेक्टर. एक हेक्टर म्हणजे किती जागा, तर बघा 10,000 चौरस मीटर ही जी जागा आहे किती, 10,000 चौरस मीटर म्हणजे किती, एक हेक्टर जागा. हे किती झाली, 10,000 चौरस मीटर स्क्वेअर मीटर मध्ये, स्क्वेअर मीटर जागा. तर हे झाली एक हेक्टर जागा. एक हेक्टर म्हणजेच किती, 2.47 एकर. 2.47 एकर म्हणजेच किती, अडीच एकर ज्याला आपण म्हणतो. ते अडीच नसते, ती थोडी कमी असते. 2.47 एकर असते, त्याला काय म्हणतात, एक हेक्टर जागा म्हणतात. आणि आर आपल्या सातबाऱ्यावर जे आहे आर लिहिलेलं असतं. तर 100 आर म्हणजे किती होते बघा, 40 आर म्हणजे एक एकर. लक्षात ठेवायचं, 40 आर म्हणजे किती, एक एकर जागा. आता 100 आर म्हणजे किती, तर एक हेक्टर. आपण मागे पाहिला 40 जी आहे 0.40 म्हणजे किती होतं, एक एकर होतं हेक्टरचं कन्व्हर्जन. तर 100 आर म्हणजे एक हेक्टर, तर 0.40 आर म्हणजे किती, एक एकर असं त्याचं होतं. लक्षात ठेवा. तर हे झालं मित्रांनो हेक्टर बद्दल. त्यानंतर बिघा. बिघा हा शब्द जो आहे भारतीय बोलीभाषेतला आहे. बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, बंगालमध्ये, आसाममध्ये, प्रत्येक राज्यामध्ये याचं जे मीटर आहे ते वेगळं आहे. आणि महाराष्ट्रात हा शब्द वापरतच नाही. आपण गुंठा हा शब्द वापरतो, गुंठा किंवा आर हा शब्द आपण वापरतो. बिहारमध्ये एक बिघा म्हणजे 2529.2 वर्ग मीटर इतकं होतं. 2529.2. राजस्थानमध्ये 2500 वर्ग मीटर होतं. तर बंगालमध्ये बघा 1300.33 वर्ग मीटर होतं. तर आसाममध्ये 14,400 वर्ग फूट होतं, म्हणजेच 1337.8 वर्ग मीटर असं बिघा होतं. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बरंचसं माहिती शिकलेलं आहे. आता तुम्हाला एकर, हेक्टर,
बिघा गुंठा याच्यातला जो फरक आहे तो तुम्हाला आता कळला असेल. तर या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.